शिंग फुटली होती, 12वी झाली होती, अभ्यासक्रम सेट होता, आयुष्य सेट होतं की पुरुषोत्तम करायचंय, अमुक करायचंय, तमुक करायचंय. तर मी स्टेपकटचं फॅड होतं तेव्हा, केस कापले होते. तर गिरीश अंकलनी मला विचारलं, तू अशी नव्हतीस का दिसायला, तुझी निवड केली आहे मी ऑलमोस्ट, आणि तू केस कापलेस का? ते म्हणलं हो, स्टेपकट केलाय. ते म्हणले वेडी आहेस का काय तू, कशाला केस कापलेस? आणि मी म्हणलं असंच मज्जा. ते म्हणले असली कसली मज्जा, एवढ्या सगळ्या परीक्षांमधून मी पार झाले. आमच्या घरी फोन नव्हता, माझ्या काकूच्या घरी फोन आला आणि तिने हाक मारली, सोमारी पटकन या गं, गिरीश कर्नाडांचा फोन आहे. त्यांची भाषा काय असेल विक्रम काका. ते मला म्हणाले, सोनाली आमच्या या सिनेमामध्ये तू प्रमुख भूमिका कराव्या अशी आमची इच्छा आहे, तुला ते आवडेल का? ते असं नाही म्हणाले की आम्ही तुला ब्रेक देतोय, कळलं ना. ते म्हणले तुला आवडेल का. त्याच्यावर मी पुण्याची असले तरी तो बाणेदारपणा कमीच आहे, बावळटपणा जास्त आहे. मी त्यांना म्हणाले अहो पण डिसेंबरमध्ये माझी मिड टर्म एक्झाम आहे. तर ते म्हणले अच्छा, मग मी तुझ्या प्रिन्सिपलना पत्र लिहिलं तर? म्हणलं मग चालेल. मला आजही राहून राहून वाईट वाटतं की ते गिरीश अंकलनी लिहिलेलं पत्र मी झेरॉक्स तरी ठेवायला हवी होती. त्यांनी बाचल सरांना पत्र लिहिलं होतं की तुमच्या विद्यार्थिनीला तुम्ही महिनाभर केरळला पाठवाल का शूटिंगला. तो जो चेलुवी नावाचा सिनेमा होता ते माझं सिनेमाचं मूर्तिमंत वर्कशॉप होतं.